आज तुम्ही मोर्चा काढला, तुम्हाला इथे अडवलं गेलंय. पुलिस को आगे करती है, दुर्दैवी आहे. खरं तर सगळे इंडस्ट्रियलिस्ट असतील, आजी लोकप्रतिनिधी असतील, माजी लोकप्रतिनिधी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, शाळकरी मुलं असतील, ही सगळी मुलं जर चाकणपासून येत असतील आणि निवेदन द्यायला येत असतील आणि मग इथपर्यंतच अडवायचं आणि मग केवळ एक शिष्टमंडळ वर जायचं, तर आमची मागणी ही आहे की शिष्टमंडळ वर जायला तयार आहे. आधी माननीय आयुक्त साहेबांनी येऊन ज्या ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीनं हे सगळं आंदोलन उभं केलंय, त्या ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीकडून इथं निवेदन स्वीकारावं आणि मग शिष्टमंडळ चर्चेसाठी यायला तयार आहे ना. तुम्ही पोलिसांची चर्चा केली, काय नक्की म्हणणं आहे पोलिसांचं एकंदर? पोलिसांची एवढ्या शांततेने इथपर्यंत मोर्चा येऊन सुद्धा जर पोलीस या पद्धतीने अडवत असतील तर हे दुर्दैवी आहे. इतक्या शांतपणे सगळे नागरिक असतील, शाळकरी मुलं असतील, उद्योजक असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे इथपर्यंत आलेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, माननीय आयुक्त साहेबांनी खाली यावं. जर एवढे किलोमीटर माणसं नागरिक चालतात तर आयुक्त साहेबांना 2 जिने उतरायला काय हरकत आहे, इतका साधा प्रश्न आहे. आणि ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या हातून त्यांनी निवेदन स्वीकारावं. हा नागरिकांनी उभा केलेला लढा आहे. हा नागरिकांच्या लढ्याचा सन्मान करणं हे कोणत्याही जनसेवकाचं काम आहे. त्यामुळे माननीय आयुक्त साहेबांना हीच विनंती, त्यांनी खाली येऊन निवेदन घ्यावं, त्यानंतर वर चर्चेला डेलिगेशन येईल. तुम्ही लोकप्रतिनिधी असता सुद्धा तुम्हाला इथे बॅरिकेड लावून अडवलं गेलंय. संसदेपासून सचका हेच सुरू आहे. आता हे महाराष्ट्रातही सुरू झालंय दिसतंय. कारण संसदेत सुद्धा जेव्हा इलेक्शन कमिशनर मोर्चा निघाला होता तेव्हाही बॅरिकेड लावले गेले होते आणि त्यामुळे शेवटी तीच घोषणा आहे का मग की सरकार जनता से डरती है और पुलिस को आगे करती है, ही परिस्थिती आहे का? हा प्रश्न आता निर्माण झालाय. तुम्ही चर्चा केली पोलिसांची, काय नक्की चर्चा आली एकंदर? पोलिसांना आमची शांतपणे विनंती आहे की आतापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं हा मोर्चा चाकणवरून इथपर्यंत आलेला आहे. ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी सामील झालेले आहेत आणि त्यामुळे जर एवढी किलोमीटर सर्वसामान्य नागरिक, शाळकरी मुलं, उद्योजक, कामगार जे तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकतात ते एवढी तास आपल्या हक्कांसाठी येत असतील तर माननीय PMRD आयुक्त साहेबांनी 2 जिने खाली उतरून या नागरिकांचा सन्मान राखावा, एवढीच आमची विनंती आम्ही ती पोलिसांना केलेली आहे. नक्की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर आज ज्या पद्धतीने जो मोर्चा चाकण इथपर्यंत पायी आला मात्र या ठिकाणी अडवलेलं पाहायला मिळतंय. एकंदरीत आयुक्त आहे त्यांनी 2 मिनिटं खाली यावं, निवेदन घ्यावं अशीच भूमिका या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी केलेलं पाहायला मिळत आहे. कारण विकेश सोळी TV9 मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे. आयुक्तांनी खाली येऊ द्या. आयुक्तांनी सगळ्यांना आश्वासन देऊ द्या की डेलिगेशनच्या प्रस्तावांवर आम्ही या वेळेत विचार करू. हे प्रस्ताव देऊ द्या ना, तुम्ही कशाला हे करताय? येऊ द्या ना आयुक्तांना खाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.